नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मित्रांनो, माझं नाव हमा. आज मी तुम्हाला शेतामध्ये एकदा आमच्या गवत न्यायला आलेली गावामधील कांता, ती माझ्या खूपच आधीपासून ओळखीची होती. कधीतरी आमच्या शेतामध्ये काही कामानिमित्त यायची. तसं तिचा स्वभाव खूपच बोलका होता, दिसायला पण खूपच सुंदर आणि देखणी होती. मात्र ती एकटीच होती. दुपारी मी पण निवांतच होतो. त्यावेळेस ती म्हटली, काय चाललंय? मी म्हटलं, काही नाही आहे, बसलोय. त्यावेळेस कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. बोलता बोलता विषय वेगळेच रंगले आणि मग काय झालं, ती एकटी आणि मी पुढे काय केलं तीच कथा आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी तुम्ही जर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, साधारणतः 2 महिन्यापूर्वीचा हा किस्सा आहे. झालं असं, आमची खूप मोठी शेती होती, त्यामुळे मी सकाळचा शेतामध्ये जात असायचो. आता नांगरणी वगैरे झाली होती आणि थोडंफार काही शेत होतं, ऊस वगैरे, मका, अशा वैरण वगैरे आम्ही त्यांना करायचो. घरी जनावरं वगैरे होती, त्यामुळे त्यांना चारा आणण्यासाठी मी नेहमी सकाळ सकाळ जात असायचो. कारण की सकाळी गावातली काही लोकं पण यायची आणि गवत वगैरे न विचारता घेऊन जायची. तसं झालं असं, मी सगळं काम उरकलं आणि 10 ते 11 वाजले असतील. निवांत मी झाडाखाली मोबाईल पाहतच बसलो होतो. कोणाचा तरी मला आवाज झाला आणि मी पाहण्यासाठी गेलो. त्यावेळेस ती आमच्या गावातलीच व्यक्ती होती, तिचं नाव कांता होतं. त्यावेळेस मी म्हटलं, अहो काय करताय? त्यावेळेस ती म्हटली, तुम्ही इथेच आहात का? मी आलते थोडंसं गवत न्यायला, कारण की सगळीकडे फिरली, उन्हाळा होता आणि त्यामुळे ती म्हटली, कुठेच गवत भेटत नाही, तुमच्या शेतामध्ये आहे तर घेते. त्यावेळेस मी म्हटलं की बरं ठीक आहे, मग खूप दिवसातून इकडं कसं काय येणं केलं, कुठे असता आजकाल तुम्ही, असं मी तिला विचारलं. त्यावेळेस ती म्हटली, अहो मी लागेल तिथे काम करते ना, त्यामुळे मी जास्त काही इकडे येत नाही आणि कामाशिवाय इकडं काही येणं पण होत नाही. त्यावेळेस मी म्हटलं, मग घरच्यांचं काय चाललंय? त्यावेळेस ती मला म्हटली की घरचे पण लागेल तिथे कामाला जातात आणि मग सगळं घरातलं वगैरे मलाच बघावं लागतं. सकाळी मी लवकर उठते आणि घरातला स्वयंपाक, धुणी, भांडी झालं की थोडंसं कुठून तरी गवत आणायचं आणि नंतर मग कामाला जायचं. मी म्हटलं, हो ते तर आहेच, आता संसार म्हटल्यावर करावंच लागतं एवढं तेवढं. त्यावेळेस मग ती मला म्हटली, तुम्ही काय करताय? मला आजच दिसलाय. मी म्हटलं, अहो रोजच असतो, तुमचंच लक्ष नसतं, कदाचित तुम्हीच पहिल्यांदा इकडे आलात आहात. त्यावेळेस ती मला म्हटली, हो, आणि तुम्हाला माहिती आहे का हो गावात काय झालेलं? मी म्हटलं, नाही, काय झालंय? त्यावेळेस ती म्हटली की अहो गावातली ती माझी शेजारीण अनिता आजकाल ती दिसत नाही आणि कुठे गेली काय माहीत. त्यावेळेस मी म्हटलं, हो ते माहीत आहे आणि तो माझा मित्र आहे, त्याच्यासोबतच ती बाहेर गेली, ती अजून आली नाही. थोडेसे इकडच्या तिकडच्या गावातले थोडेसे किस्से कहाणी झाले आणि मग काय, आम्ही खूप वेळ मग ते बोलत थांबलो. तोपर्यंत गवताचं एक ओझं पण तिचं झालं होतं. त्यावेळेस तिने ते ओझं बांधलं आणि येऊन झाडाखाली टाकलं आणि ती माझ्याशी बोलू लागली. दुपार होत आली होती, त्यामुळे ह्यावेळेस इकडे तर शक्यतो कोणीच येत नाही, हे तिला आणि मला पण माहीत होतं. त्यावेळेस मग बोलता बोलता असे विषय निघाले आणि पगार किती मिळतो तुम्हाला कामाचा, असं मी विचारलं. त्यावेळेस ती म्हटली, मी तशी कामाला नाही, शेतातील खुरपणीचं, बांधणीचं असेल ते मिळेल ते मी काम करते आणि त्याच्यातून किती मिळणार आहात, 500-600 जास्तीत जास्त रुपये भेटतात आणि त्याच्यावरच आठवड्याचा बाजार आणायला लागतो आणि त्याच्यात कसे पैसे जातात ते समजत नाही. वरून काही घरात लागलं किंवा कुणाचं देणं झालं असलं तर त्याच्यातूनच भागावं लागतं, असं ती मला म्हणत होती. मी पण तिला मग बोलू लागलो. बोलता बोलता विषय रंगले. तुम्ही एवढ्या देखण्या आणि सुंदर आहात, नक्कीच तुमचं काहीतरी असेल, असं मी तिला म्हटलं. त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला तर माहीत आहे, तुम्ही पहिल्यापासून मला ओळखता, माझा वागणं, बोलणं तुम्हाला सगळं माहीत आहे. गावातले लोक काय म्हणतात ह्याचा मी विचार करत नाही. किती जरी मी चांगले वागले तरी गावातले लोक नावच ठेवत असतात. झालं असं, मी म्हटलं, हो, अहो माझ्या पण कानावर आलती ती. त्यावेळेस ती म्हटलं, असे तर
ती मला म्हटली की "अहो काय सांगू तुम्हाला, मी एकदा अशीच गावाला गेलते आणि येताना गाडी नव्हती म्हणून आपल्या गावातला तो असलेला संपतराव त्यांच्या गाडीवर मी बसून आले. तेवढ्यातच गावातल्या कोणीतरी पाहिलं आणि मग झाला ना बोबाटा रिकाम्यातच. तसं आमचं आणि त्यांचं काही नाही." मी म्हटलं "हो, मला माहीत आहे हो तुमचा स्वभाव किती सगळ्यांना बोलून चालून, हसून खेळून असता. गावातले लोकं काही पण बोलतात. मी नाही गावातल्या लोकांचं मनावर धरत." अशी ती मला म्हटली. मी मग तिला बोलू लागलो, "ते जाऊ द्या, ते काही गाव आहे, काही पण म्हणेल. तुम्हाला एक बोलू का? तुम्हाला जर राग नसेल येणार तर बोलतो, नाहीतर उगीच तुम्हाला वेगळं वाटायचं." असं मी तिला म्हटलं. त्यावेळेस ती म्हटली, "नाही, बोला ना, काय म्हणताय? तुम्ही खूपच देखण्या आणि सुंदर असता. मला तुम्ही पहिल्यापासूनच खूपच मला तुमचा स्वभाव आवडतो आणि तुम्ही पण आवडता. मात्र तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे माहीत नाही." मी अगदी माझं मन हलकं केलं, एकदा बोलून दाखवलं. कारण की मी सारखं माझ्या मनात राहिलं की मी खूपच विचार करू लागतो, असं मी तिला म्हटलं. त्यावेळेस ती हसून खेळून माझ्याशी बोलू लागली आणि म्हटली की "आता गवत पण काढू झालंय आणि तुमच्या ह्या गप्पा ऐकून पण मला खूपच आनंद भेटतो." आम्ही खूप वेळ एकमेकांना बोललो आणि मग काय, माझी पण खूप इच्छा होत होती आणि तिच्या पण मनात तेच होत होतं. मग काय ती म्हटली की "आता तुम्ही पण रिकामा आहात, मग चला ना कुठेतरी जाऊया बाजूला आणि तुमची पण इच्छा पूर्ण होईल आणि मला पण थोडासा आधार भेटेल आणि आनंद भेटेल." मग काय आम्ही गेलो ना आणि एका कोपऱ्यामध्ये शेताच्या त्यांनी मला मिठीत घेतलं आणि झाले चालू. तिची करण्याची पद्धत खूपच वेगळी होती, खूपच लाजत होती. मात्र मी म्हटलो, "अजिबात लाजू नको. आजपासून मी फक्त तुझा आहे आणि असं समजू नको की आपलं हे शेत लोकाचं आहे. तुझं घरचं असल्यासारखंच आहे. जेव्हा पाहिजे तो शेतामध्ये येऊन गवत वगैरे काढून घेऊन जात जा." असं मी म्हटल्यावर ती पण म्हटली, "हो." मग काय आम्ही खूप वेळ बोललो, एकमेकांशी गप्पा वगैरे मारलो आणि खूप मस्त वाटलं आणि शेवटी मी झालो चालू. माझी पद्धत पाहून ती खूपच तिला आनंद भेटू लागला. मी थोडीच थांबणार होतो. माझी खूपच वेगवेगळ्या पद्धतीत मी तिला शांत केलं आणि सुख दिलं. ती म्हटली, "पहिल्यांदाच मला एवढं कोणीतरी प्रेमानं सुख दिलं आहे. नाहीतर काही लोकं फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करतात." मी म्हटलं, "हो का?" असं म्हणून मी पुन्हा झालो चालू आणि तिथे त्या दिवशी दिवसभर 3 ते 4 वेळा मी तिला असा आनंद दिला की ती खूपच आनंदित झाली आणि शेवटी झाली शांत. शेवटी ती गेली आणि मी पण मग घरी आलो. तिथून पुढे जेव्हा मला तिची आठवण यायची किंवा तिला माझी आठवण येत असायची, तेव्हा ती मला नक्कीच फोन करून आमच्या ते शेताकडे बोलवून घ्यायची आणि मग आम्ही शेतामध्ये गेल्यावर तिथेच चालू व्हायचो. तर कशी वाटली तुम्हाला ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीची कथा, ते नक्की कळवा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.